मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते चंदनापुरी घाट परिसरातील अपघातग्रस्त भागाची पाहणी घारगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, प्रमोद गाडेकर, महामार्ग प्रशासनाचे अभियंता चौधरी, तुषार आवटी यांची हजेरी होती. या पाहणीदरम्यान महामार्गावरील विविध ठिकाणी भेट देऊन अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींचा आढावा घेतला गेला. तर अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं राबवाव्यात अशा सूचना महामार्ग प्रशासनाला दिल्या गेल्यात. महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीनं रस्त्यावरील वळणं, फलकांची कमतरता, दुभाजकांची स्थिती तसेच इतर तांत्रिक बाबींची पाहणी केली गेली. अपघात रोखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांचीही जबाबदारी महत्त्वाची असल्याचं यावेळी सांगितलं गेलंय. नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर बाबासाहेब बोरसे, पोलीस स्टेशन घारगाव. पोलीस स्टेशन घारगावच्या हद्दीमध्ये नाशिक पुणे हायवे महामार्ग क्रमांक 60 हा जातो. या हायवेवर बरेच असे स्पॉट आहेत तिथे जास्त प्रमाणात अपघात होतात आणि हे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी माननीय पोलीस महासंचालक साहेब तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर पापवरे साहेब, SDPO साहेब, सोनवणे साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनावर या नाशिक पुणे हायवेवरील जे स्पॉट आहे या स्पॉटचा सर्वे नाशिकचे आपले हायवेचे जे आहे इंजिनियर त्यांच्या सोबत आम्ही स्पॉटवर जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहे किंवा अपघातास जी कारणीभूत होतात त्या कारणाचा आम्ही शोध घेतलेला आहे. त्यासाठी NHIचे रेसिडेन्शियल इंजिनियर अरुण चौधरी आणि त्यांचे स्टाफ हे यांना आम्ही ते पाचारण केले आणि त्यांच्यासोबत जाऊन आम्ही या रोडवरील हायवेवरील जवळजवळ 15 स्पॉटचा सर्वे केला. त्या 15 स्पॉटमध्ये ज्या काही आवश्यक सूचना अपघात कमी करण्यासाठी आहे, गाड्यांची स्पीड कमी करण्यासाठी किंवा दिशादर्शक फलक किंवा काही जे आवश्यक सूचना वाहन चालकांना द्यायच्या आहेत त्याबाबत आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. ठिकठिकाणी जे इंटरसेक्शन आहे किंवा जे क्रॉसिंग कट आहे, काही इलिगली आहे, काही हॉटेल्स आहे किंवा काही गाव आहे, ते लोकांनी ते हायवेवरून जाण्यासाठी किंवा तिथे गावाला जाण्यासाठी ते इलिगली तोडलेले आहे. ते सर्व ते आम्ही ते बंद करण्याची सूचना त्यांना दिली आहे. ते आम्ही त्यांच्याकडून तात्काळ ते बंद करून घेऊ. तसेच जे क्रॉसिंग कट जिथं आहे, जी लिगली आहे, तिथं स्पीड लिमिट कमी करण्यासाठी रबलर स्पीड ब्रेकर जी पूर्ण स्पीड ब्रेकर नसतात परंतु त्याच्यामुळे स्पीड कमी होतो असे चांगल्या उंचीचे रबलर स्पीड ब्रेकर लावण्याचे, तसेच साईन बोर्ड, सिग्नल, दिशादर्शक फलक, कॅट आहे, या सर्व गोष्टी ज्या इलिगल इंटरसेक्शनच्या आहे क्रॉसिंग कट तिथे लावण्याबाबत आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. एकूण आम्ही जवळ 10 ते 15 ठिकाणी सर्वे केला आहे. त्यापैकी आंबे खालचा फाटा आहे, आंबे खालचा फाटा तिथे बोगदा तयार केलेला आहे. आंबे खालचा गावात जाण्यासाठी बोगद्यातून रस्ता तयार केलेला आहे. तो बोगद्याचं काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्याची सूचना त्याला दिलेली आहे. तसेच माऊली फाटा, वरची माऊली फाटा, बांबळेवाडी बोगदा, गोरडी फाटा, डोळसने कॅम्प, गुलजार कॉलेज समोरील जो इंटरसेक्शन पॉईंट येतो, तसेच साकूर फाटा, बोटा गावातील विद्यानिकेतन कॉलेज समोरील जो इंटरसेक्शन आहे तिथे स्वराज फुटबॉल समोर आहे, तिथे एक इंटरसेक्शन पॉईंट आहे. तिथे बोटा गावात जाणार रोड
दोस्ती पेट्रोल पंप समोर, तसेच केळवाडी फाटा, अशा 10 ते 15 जे स्पॉट आहे जिथं वाहने एकमेकाला धडकण्याची शक्यता जास्त आहे आणि हायवेचा जो गाड्याचा स्पीड आहे तो स्पीड लिमिट खूप मोठ्या प्रमाणात वाहन चालकाकडून तोडला जातो. हायवेचा स्पीड लिमिट 80चा आहे, तरी वाहन चालक 100च्या वर स्पीडने गाडी चालवतात. त्याच्यामुळं हे जे इंटरसेक्शन पॉईंट आहे, इंटरसेक्शन पॉईंटवर क्रॉसिंग पॉईंटवर आवश्यक त्या स्पीड कमी करण्यासाठी ज्या सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत त्याची आम्ही कारवाई करून घेत आहोत. तरी आपल्या माध्यमातून सर्व जनतेचे आवाहन करतो की कृपया आपण हायवेवर गाडी चालवताना किंवा क्रॉसिंग करताना वाहतुकीच्या नियमाचे सर्व पालन करावे. स्पीडचं आपल्या गाडीचं स्पीड लिमिटमध्ये ठेवावे. इंटरसेक्शन पॉईंटवर तिथं क्रॉसिंग पॉईंट आहे तिथं 30चा स्पीड पाहिजे. त्या 30च्या स्पीडच्या वरती आपली गाडी वेगात गेली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या जी गाड्या आहेत त्यांना व्यवस्थित जाता येईल. आणि या रोडवरील जे महत्त्वाचे ब्लॅक स्पॉट आहे, ब्लॅक स्पॉटवर अपघात होणार नाही याचा आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कसोशीने प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही आम्ही अशा पद्धतीने हे कार्यवाही करीत आहोत. आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा देतो की कृपया हायवेवर गाडी चालवताना मोटरसायकलवर हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर केल्यामुळे आपल्या जो शरीराचा जो मुख्य अवयव जो मेंदू असतो बॉडी, त्याला थोडीशी इजा झाली तर तो मृत्यू येण्याची शक्यता असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर करा, कारवाले सीट बेल्टचा वापर करा, वाहतुकीचे नियमाचे पालन करा, स्पीडचे लिमिटचे पालन करा, दारू पिऊन वाहने चालू नका. आपल्या गाडीचे नंबर प्लेट शासनाने दिलेल्या नियमानुसार लावा आणि सर्व वाहतुकीचे नियम पाळून आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा. लायसन्स काढून घ्या. तसेच आपल्या गाडीचे इन्शुरन्स अपडेट ठेवा, जेणेकरून काही अपघात वगैरे झाला, आपल्या त्याच्यामध्ये दुर्दैवी काही मृत्यू वगैरे झाला तर आपल्या कुटुंबाला त्याच्यातून विधी प्राधिकरणाकडून आवश्यक ते इन्शुरन्स आपल्या कुटुंबाला मिळेल, जेणेकरून कुटुंब आपल्या मुलावर पडणार नाही. त्याची ते सर्व जनतेने काळजी घ्यावी. या माध्यमातून आपण सर्वांनी या गोष्टीचे पालन करावं अशी मी अपेक्षा करतो. तर पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय. वाहनं चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा, असं आवाहन त्यांनी केलंय. तर पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच कामांचा धडाका सुरू केल्यामुळे नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.